नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। तळेगाव दाभाडे महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर होऊन 2 प्रवासी जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रामसुंदर राम खिलावन साखेत वय वर्ष 47 सध्या राहणार म्हाळुंगे इंगळे आणि पिंटू राजन बिहारा वय वर्ष 25 म्हाळुंगे इंगळे असे या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत। तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे वय वर्ष 36 राहणार खराबवाडी आणि सागर मोहन मोंटी वय वर्ष 26 राहणार खराबवाडी हे दोघे जखमी झाले आहेत। म्हाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणकडून औद्योगिक वसाहतीच्या म्हाळुंगे गावच्या दिशेने 12 प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली। अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात साकेत आणि पिंटू हे दोघे जागीच ठार झाले। चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। रिक्षांना केवळ 3 प्रवाशांची परवानगी असताना 10 ते 15 प्रवासी दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते। अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। म्हाळुंगे इंगळे MIDC पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।